याच्यामध्ये मोटार वाहन कायदा 1988 खाली जे विविध गुन्हे केले वाहन चालकांनी, त्यामध्ये 1 जानेवारी ते 1 जुलै या दरम्यान 3110 एवढ्या वाहन धारकावर आपण कारवाई केली. त्यांच्याकडनं 1,94,00,000 रुपये आपण दंड वसूल केला आहे आणि त्यामधले 1530 वाहन चालक आहे त्यांचे आपण लायसन्स सस्पेंड केलेले. एकंदरीत यांच्या जे वाहन चालक आहेत यांना आपण किती महिन्याकरता शिक्षा देतो आहे, परत हे याच प्रकारे जर वाहन चालकांना आढळून आले तर पुढची तरतूद काय? यामध्ये आपण 3 महिन्यासाठी त्यांचं लायसन्स सस्पेंड केलेलं आहे आणि लायसन्स सस्पेंड असताना पुन्हा जर चालवलं त्यांनी तर ते विदाऊट लायसन्स ट्रीट केलं जाईल आणि विदाऊट लायसन्सचा जो काही दंड आहे त्यासाठी ते पात्र राहतात. कुठल्या कायद्याअंतर्गत हे आपण कारवाई करतो त्याच्यामध्ये? याच्यामध्ये मोटार वाहन कायदा 1988चं कलम 19 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989चा नियम 21 यामध्ये अशी तरतूद आहे. त्याचप्रमाणे मोटार वाहन कायदा कलम 194 मध्ये विदाऊट हेल्मेट जर असेल तर त्याला 3 महिने लायसन्स सस्पेंड करण्याची तरतूद नव्याने करण्यात आलेली. हे गुन्हे कुठले काही चालतात? यामध्ये दारू पिऊन वाहन चालवणे, धोकादायकरित्या वाहन चालवणे, ओव्हरलोडिंग, ओव्हर स्पीडिंग, सिग्नल जम्प करणे, हेल्मेट न वापरणे, मोबाईल वापरणे वाहन चालवताना असे गुन्हे आहेत यामध्ये. एका प्रकारे बेशिस्त वाहन चालकांना संदेश देण्यात आला आहे की यापुढे तुम्हाला शिक्षक तुम्ही पात्र आहात. बिलकुल, हा संदेश आम्हाला द्यायचाच आहे. यापुढे पण आमची कारवाई चालूच राहणार. या कारवाईच्या माध्यमातून आम्ही संदेश देतो सर्व वाहन चालकांना की त्यांनी वाहतूक नियमांचं पालन करावं, अन्यथा त्यांच्या लायसन्सवर निश्चितप्रमाणे कारवाई करण्यात येईल.